तर मी आज काय केलंय, पुदिना हा पाण्यामध्ये आहे ना, त्याला आहे ना पुदिनाचं आहे ना, हे पुदिना आहे आपल्या प्रत्येकाच्या घरी तर असतोच पुदिना. तर त्याची आहे ना मी पानं आहेत ना, चांगली हिरवीगार पानं काढून आहे ना, तर त्याची आहे ना मिक्सर मध्ये पेस्ट केली. आता पुदिन्याचे गुणधर्म जर म्हणलं तर त्याच्यामध्ये आहे ना मॅग्नेशियम, लोह झालं, परत कॅल्शियम झालं, तर हे भरपूर प्रमाणात असतं. त्याच्यामुळे आपल्या कोंबड्या आहेत ना, या दिवसामध्ये त्यांच्या पोटात जी उष्णता वाढलेली असते ना, ती भरपूर प्रमाणात कमी करायचं हे ना पुदिना काम करतं आणि पोटात आहे ना थंडावा पण ठेवतं. आणि काय होतं, त्यांचे लिव्हर पण या पुदिनेमुळे स्ट्रॉंग राहतं. मेन कारण म्हणजे लिव्हर पण स्ट्रॉंग राहतं आणि त्यांचं ब्लड सर्क्युलेशन पण चांगलं राहतं. त्याच्यामुळे आपल्याला आहे ना पुदिन्याचा ह्या दिवसामध्ये आहे ना 15 दिवसातून 2 टाइम तर त्याचा उपयोग केलाच पाहिजे. ती उत्तम. तर काळ्या मिठामध्ये आहे ना हे पुदिन्याचा रस आपल्याला त्यांना द्यायचा आहे. तर आणि एक त्याचं मेन कारण काय आहे, आपल्या कोंबड्यांना आहे ना ह्या दिवसामध्ये आहे ना जे डोळ्याला सुजन येते, परत देवी रोग पण ह्या दिवसामध्ये आहे ना जास्ती होतं. त्यांच्या डोळ्याच्या अवतीभोवती आहे ना असे बारीक बारीक आहे ना उष्णतेमुळे आहेत ना त्यांच्या डोळ्याच्या अवतीभोवती असे फोड येतात. तर ते प्रमाणे ना हे केल्गो प्लस जास्ती प्रमाणे उष्णतेमुळे वाढलं जातं. नाही त्यांचं लिव्हर स्ट्रॉंग राहतं ह्याच्यामुळं. तर हे मेन आहे पुदिनेचं कारण आहे. आणि जी डोळ्याला सुजन येते ना, तर ही पण पूर्णपणे ह्याच्यामुळे ना कमी होते आणि कोणत्याही रोगावरती आपल्या कोंबड्या बळी पडत नाही. त्याच्यामुळे आहे ना ही आपल्याला आहे ना 15 दिवसातून 2 टाइम तरी पुदिन्याचं पाणी द्यायचंय. आज तर मी देणार आहे त्यांना, तर तुम्ही पण देत चला.